बाजारात मिळणारे सांडगे विसरून जाल अशा पद्धतीने आज आपण इथे मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी बनवले जाणारे असे सांडगे जे वर्षभर टिकतात, कुरकुरीत होतात आणि एकदा खाल्लात तर पुन्हा पुन्हा बनवाल. आणि हो, ही रेसिपी आहे अगदी माझ्या आजीच्या हाताची. एकदम गुपित पद्धत आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आपण यामध्ये वेगवेगळ्या मिश्र डाळीचे हे सांडगे बनवत आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने करणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवणार आहोत उन्हाळ्यात खास बनवले जाणारे खमंग आणि कुरकुरीत असे सांडगे. सांडगे म्हणजे काय आहे तर डाळीपासून बनवले जाणारे छोटे छोटे गोळे जे उन्हात वाळवले जातात आणि नंतर भाजीला किंवा तळणी सुद्धा आपण खाऊ शकता अशा पद्धतीने. तर हे त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहायचं आहे. इथे मी 2 वाटी मटकीची डाळ घेतली आहे, 1 वाटी चना डाळ आणि 1 वाटी मूग डाळ. हे आपल्याला एवढं डाळीचे साहित्य लागणार आहे. या वाटीने मी हे सर्व डाळी घेतलेले आहेत. आपल्याला डाळीचे प्रमाण जे आहे ते याच्यामध्ये मटकीच्या डाळीचे प्रमाण थोडे जास्त ठेवायचे. तर सर्वात आधी इथे मी मूग डाळ घेतली आहे 1 वाटी. त्यानंतर घ्यायची आहे चना डाळ 1 वाटी. तुम्ही ज्या वाटीने घेतलेला आहे त्या वाटीने तुम्हाला मटकीची डाळ जी आहे ती 2 वाटी घ्यायची आहे. हे पहा, ही मटकी डाळ 2 वाटी. आता ही सर्व मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला डाळी आणि 2 ते 3 वेळेस छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. याच्यावर जो पावडर वगैरे असते ते आपल्याला काढून टाकायचं आहे. या डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि ही डाळ आपल्याला 5 ते 6 तास पाण्यात भिजत ठेवायची आहे. डाळ छान फुलली की ते मिक्सर मध्ये आपल्याला मस्त अशी जाडसर वाटून घ्यायची आहे. त्याच्यासाठी डाळ छान आपल्याला भिजायला पाहिजे. हे आता मी 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवणार आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया. तर हे पहा, आपली जी डाळ आहे ती मस्त अशी भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता, एक दाणा आपण इथे तोडून दाखवतोय की ती मस्त अशी ही डाळ जी आहे ती आपली भिजलेली आहे आणि असे टम फुगलेले पण आहेत. तर आता याच्यातलं जे पाणी आहे ते आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. याच्यात पाणी अजिबात ठेवू नका. जर पाणी ठेवला तर तुमचे सांडगे जे आहेत ते तुम्हाला टाकता येणार नाहीत आणि आपले जे मिश्रण आहे ते पातळ होते. आता यासाठी काय काय साहित्य लागते. इथे मी 2 मोठे गड्डे लसूणचे घेतले आहे, 1 चमचा जिरा आहे, 1 चमचा मीठ आहे, लाल मिर्च पावडर आहे 3 चमचे आणि थोडासा आपण इथे हिंग घेतलेला आहे. एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता सर्वात आधी आपण इथे मिक्सरचा जार घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण जे आपण सोललेला आहे. 1 चमचा पोहे खायच्या चमच्याने जिरा घेतलेला आहे, जिरा टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण डाळी मिक्स भिजवलेले आहेत ते थोडीशी आपल्याला डाळ या मिक्सरच्या जारमध्ये टाकायची आहे, जेणेकरून हे मिक्सरमध्ये आपण जे लसूण आणि जिरे टाकलेले आहेत ते छान एकदम बारीक होतील. अशा पद्धतीने आपल्याला हे टाकायचं आहे. मी याच्यामध्ये डाळी का टाकले, कारण लसूण जे आहे ते छान एकदम बारीक होतं त्याच्यामुळे. आता हे अशा प्रकारे मी तळून घेतले. आता एक दुसरा मिक्सरचा जार घ्यायचा आहे आणि आपल्याला हे जे डाळ आहेत ते आपल्याला थोडेसे मोठेच दळून घ्यायचं आहे. आपल्याला हे मिक्सरमध्ये फक्त जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. जास्त याची बारीक पेस्ट करू नका आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर जास्त करू नका. पाण्याचा जास्त वापर केला तर हे जे मिश्रण आहे ते पातळ होते आणि सांडगे टाकायला जमत नाहीत. हे पहा, मी अशा पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे. तर खूपच ड्राय झाला असेल तर थोडस 1 चमचा पाणी आपण याच्यात टाकू शकता, पण अजिबात जास्त पाण्याचा वापर करू नका. परत एकदा मी फिरवून घेते. आता आपण हे फिरवलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान आपलं हे मस्त असं जाडसर वाटण इथे तयार झालेलं आहे. हे पहा, जास्तही बारीक नाही, जास्तही मोठा नाही. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकून छान असं जाड वाटून घ्यायचं आहे. खूप बारीक करू नका. अशा पद्धतीचं याचं स्ट्रक्चर पाहिजे आहे. आता हे पूर्ण डाळीचं मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता या वाटणामध्ये आपण हळद, मीठ, मिरची जे आपले मसाले आहेत ते टाकायचे आहे. सर्व आपल्याला छान पुसून काढायचं आहे. अजिबात जास्त वेस्ट करू नका, कारण हे सांडगे जेव्हा वाळतील
आणि जेव्हा तुम्ही ही भाजी करता किंवा तळून खाता तेव्हा खायला खूप टेस्टी लागतात. आता जे आपण मिश्रण मध्ये लसूण जिरे याची पेस्ट बनवली होती ते सुद्धा याच्यामध्ये ऍड करायची आहे. लसूण आणि जिऱ्याचा याचा जो फ्लेवर येतो या सांडग्यामध्ये खूप जबरदस्त उतरतो. त्याच्यासाठी तुम्ही थोडेसे लसूण आणि जिऱ्याचे प्रमाण थोडे सांडग्यामध्ये जास्त प्रमाणात करायचे आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया. चवीपुरते मीठ टाकायचे आहे. जर कमी वाटले तर तुम्ही परत टाकू शकता, पण जास्त एकदाच टाकू नका. त्यानंतर आपल्याला छोट्या चमच्याने हिंग टाकायचं आहे. आणि आता ही आपली लाल मिरची आहे. मी इथे 3 चमचे लाल मिरच पावडर घेतलेला आहे. चवीनुसार आपण इथे मीठ मिरची वापरू शकता. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिश्रण थोडंसं घट्ट आणि हाताला चिटकेल असं पाहिजे. जास्तही पातळ करू नका. जर केला तर तुमचे जे सांडगे आहेत ते जमणार नाहीत. हे पहा, आपलं जे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट आलेलं आहे. याचं टेक्स्चर जे आहे ते खूप मस्त झालेलं आहे. अजिबात पातळ झालेलं नाही किंवा घट्ट झाले नाही. इथे मी तुम्हाला थोडेसे सांडगे एका प्लेटवर टाकून दाखवते. एक अशा प्रकारचा गोळा घ्यायचा आणि एवढेसे छोटे छोटे इटुकले पिटुकले आपले सांडगे आपण इथे टाकूया. दिसायला एवढे सुंदर दिसतात हे सांडगे टाकल्यावर आणि खायला सुद्धा एवढे छान लागतात ना. हे पहा किती मस्त हे सांडगे आपले पडत आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण पिठाचे सांडगे आपल्याला टाकून घ्यायचे आहे. आणि शक्य होईल तर हे फक्त उन्हामध्येच टाकायचे आहे. इथे मी तुम्हाला फक्त एका प्लेटवर करून दाखवत आहे. मी आता थोड्या वेळानंतर लगेच गॅलरीमध्ये एका प्लास्टिकवर टाकणार आहे. हे पूर्ण सांडगे उन्हामध्ये छान कडकडीत याला वाळू द्या. हे पहा, मी इथे मस्त गॅलरीमध्ये आपल्या कॅरी बॅग वर टाकलेलं आहे प्लास्टिकची. आणि हे आपले मस्त छोटे छोटे इटुकले पिटुकले आपले सांडगे इथे बनून तयार झालेले आहेत. मस्त आता याला मी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडक उन्हामध्ये वाळू घालणार आहे. हे एवढे पूर्ण जे सांडगे झालेले आहेत, आपण केलेले डाळीचे प्रमाण आहे आपले अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपले हे सांडगे इथे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता याचा जो कलर आहे तो किती सुंदर आलेला आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी याची सर्व साहित्याची लिस्ट दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. हे सांडगे आपल्याला 3 ते 4 दिवस मस्त वाळवायचे आहेत. आणि पहा, हे मस्त पूर्ण असे आपले सांडगे जे आहेत ते एकदम छान सुकलेले आहेत. खूप मस्त हलके फुलके झालेले आहेत आणि कडक उन्हामध्ये हे वाळलेले आहेत. आणि आता म्हणजे हे सांडगे आपल्याला भाजीसाठी सुद्धा तयार झालेले आहेत किंवा तळून खायला सुद्धा एकदम रेडी आहेत. हे सांडगे तुम्ही तळून खाऊ शकता किंवा भाजी करून खाऊ शकता. एकदम झणझणीत चव याची येते. आणि भाजी जर केला तर याची चव जी आहे ते खूप मस्त आणि खूप झणझणीत त्याचा जो स्वाद आहे तो त्या भाजीमध्ये उतरतो. तर नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा. तर अशी होती आपली अगदी सोपी पण खूप खास घरगुती सांडग्याची रेसिपी. एकदा करून बघा आणि तुमचा अनुभव मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा भेटते अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.